दादा, पितृदोष बद्दल काहीतरी रेमेडी सांगा. बऱ्याच लोकांना पितृदोषचा प्रॉब्लेम होत असतो. यावर काही दैवी उपाय आहे का? कसं आहे, पितृदोष हा बघायला गेलं तर बरेच लोकांच्या कुंडलीमध्ये आढळतो. मोठे मोठे इलाज वगैरे बऱ्याच तत्वज्ञानांकडून आणि बऱ्याच लोकांकडून मोठे इलाज सांगितले जातात. पण एक छोटासा इलाज सांगतो कारण पितृदोष हा कळतच नाही. एक एक दोन दोन पिढ्यांना अगोदर असतो, तर या पिढीच्या लोकांना तो माहितीच नसतो. पण आपण विचार करूया की पितृदोष आहे या पद्धतीने जर विचार केला तर एक छोटंसं सांगतो. तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणाच्या अगोदर तुम्ही जेव्हा अन्नाचा एक घास स्वतः खाताय ना, त्याच्या अगोदर ना एक छोटीशी चपातीचा आणि भाताचा एक तुकडा, म्हणजे चपातीचा तुकडा आणि थोडासा भात आणि आपल्या जे काही ताटामध्ये आहे ना ते पितरांसाठी एकदा बाजूला काढून ठेवा. ओके. ती एक झालं. त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये ना एक छोटंसं मातीचं भांडं घ्या. ते छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही एक शिजवलेला भात, थोडासा वेगळा केलेला शिजवलेला भात टाका आणि ते त्याच्यावर थोडेसे तीळ टाका. ते मातीचं भांडं जे आहे ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. ओके. हे छोटेसे इलाज आहेत बघा. तुम्ही पितृदोषाची तीव्रता एवढी कमी होऊन जाते की तुम्हाला कालांतराने कळतं. ओके. मातीच्या भांड्याचा प्रकार महिन्यातून एकदा करायचा आणि तो शनिवारी असला पाहिजे. शनिवारी. येस, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर एक छोटंसं अजून सांगतो तुम्हाला. पितृदोषाचं निवारण करण्यासाठी दर शनिवारी किंवा मंगळवारी एक वयस्कर व्यक्तींना, 5 व्यक्ती असतील त्यांना छोटंसं अन्नदान करा. म्हणजे नॉर्मल म्हणायचं गेलं तर तुम्ही एक वडापाव पण देऊ शकता. ओके. हे महिन्यातून एकदा करा, ते महिन्यातून एकदा करा. आणि एक पितृचा जो घास असतो तो रोज तुम्ही काढा, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात. ओके. एवढं केलं पितृदोषाची तीव्रता कमी होते. ओके, छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा पूर्ण पॉडकास्ट यूट्यूबवर अपलोड आहे. चॅनल चेक करा, बायोमध्ये लिंक आहे.